हॅलो, नमस्कार. दिवाळी आणि मनाची स्वच्छता ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा आहे. तर मैत्रिणींनो, दिवाळी आली की सगळीकडे कसं एक वेगळंच उत्साहाचं वातावरण असतं. सगळीकडे लखलखाट, रंग, सगळं भारीच वातावरण असतं. घराघरामध्ये दिवे लागतात, फराळाचा सुगंध दरवळतो, कपाट उघडून एक एक गोष्ट काढली जाते, साफसफाई केली जाते आणि ह्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी नको आहेत, ज्याचा वापर करणार नाही आहे, ज्या तुटल्या आहे फुटल्या आहे, त्या आपण फेकून देतो आणि आपण म्हणतो घराची दिवाळी झाली. पण एक प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आहे, आपल्या मनात दिवाळीचं काय? कारण जसं आपण घरामध्ये वर्षभर सामान साठवून ठेवलेलं असतं, कधी धूळ असते, कानाकोपरे असतात, वर्षभर आपल्याला नाही बघायला मिळत, तर आपण दिवाळीच्या निमित्ताने बघतो आणि नको असलेल्या गोष्टी बाहेर फेकतो. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी बऱ्याच वर्षानुवर्षाच्या साठवून ठेवलेल्या असतात किंवा ठीक आहे, अगदी ह्याच वर्षात बऱ्याचशा गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. उदाहरण देते, म्हणजे कोणाविषयी राग असेल, द्वेष असेल, तणाव, असमाधान, भीती, चिंता, मनस्ताप आणि अजून दुःख, बरंच काही काही आपण साठवून ठेवलेलं असतं आणि इतकं साठवतो ना की आपल्याला त्याचा त्रास होतो. मग चला, आज आपण आपलं मन साफ करायचं कसं बघूयात आणि ह्या दिवाळीला ते नक्की करूयात असा संकल्प घेऊयात. सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे मनातील कचरा ओळखायचा आहे. घरात कचरा साठतो तसं आपल्या मनामध्येही नकळत नकळत नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, आठवणींचा साठतो. उदाहरणार्थ, जुना राग अजूनही मनात ठेवलेला आहे, कोणाविषयी तरी काहीतरी कंप्लेंट आपल्या मनामध्ये आहे, कोणी बोललेलं एखादं वाईट वाक्य अजूनसुद्धा आपल्या मनाला टोचतंय आणि आपण अशा संधीचा वाट बघतो की कधी मी त्याला बोलेल परत. अपयशाचं ओझं आहे आपल्या डोक्यावर, मी इतक्या इतक्या वर्षी फेल झालो होतो, हे अजूनही आपल्या कुठेतरी मनात आहे किंवा अगदी इतरांशी तुलना, कंपॅरिझनची भावना आपल्या मनामध्ये फार येत आहे. कारण ह्या वर्षामध्ये मे बी असं घडलेलं असेल की कोणीतरी तुमच्या जवळचं मित्रमंडळींपैकी फार पुढे गेलेलं आहे आणि कळत नकळत आपल्या मनामध्ये तुलना निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा काहींना भविष्याची भीती वाटते, कारण पास्ट तर आपण बदलू शकत नाही, भविष्य आपल्या हातात नाही आहे, तरीसुद्धा या दोघी गोष्टींची चिंता आपल्याला करायची सवय असते आणि त्याबद्दल प्रचंड प्रमाणात भीती असते. हे सगळं आपण मनातल्या खोल कपाटात ढकलून देतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपलं मन हे जड, उदास आणि अस्वस्थ होतं. दुसरा पॉईंट, स्वतःशी प्रामाणिकपणे बोला. आता हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर. आपल्या मनामध्ये असंच ठेवून आपण कसं काय नीट आयुष्य आनंदाने आयुष्य जगणार आहोत मैत्रिणींनो? नाही ना. मग दिवाळीच्या साफसफाई जसं आपण नको असलेलं आपण बाहेर काढतो, तसंच एकदा स्वतःशी प्रामाणिक संवाद साधा. तसा तर हा नेहमी करायचा असतो, पण आता ठीक आहे, दिवाळीच्या निमित्ताने आपण हे काम करूयात. प्रश्न काय विचारायचे माहिती आहे? मला नेमकं अस्वस्थ काय करतंय? कोणती गोष्ट अशी होते की ज्यामुळे माझं मन उदास होतं आहे, सॅड होतं आहे? मी कोणत्या आठवणी विसरू शकत नाही आहे? मी कोणावर राग धरून का बसलेली आहे? कोणत्या गोष्टीचा राग माझ्या मनात आहे? मी स्वतःबद्दल काय विचार करते? सगळ्या गोष्टी, कोणाबद्दल राग, द्वेष जर आपल्या मनात नसेल तरीसुद्धा आपण स्वतःसाठी कधी कधी ना खूप चुकीचा विचार करतो. या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी मिळत नाही बरं का, पण ही सुरुवात आहे मनमोकळेपणाची. करून तर बघा, लिहून बघा, काय तुम्हाला उत्तर मिळतं ते बघा. त्यातून तुम्हाला असं वाटेल ना, तिसरा पॉईंट म्हणजे आपण माफ करायला हवं असं वाटतं आपल्याला. आपण म्हणतो ना, जाऊ दे, झालं ते झालं, कुठे आपण त्यांच्यासारखं वागायला जाणार आहे का? किंवा मग आपण पण तसं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? त्यामुळे ना आपण माफ करायचं. समोरच्याने आपल्याला काही बोललं असेल, कुचकं टोमणा दिला असेल किंवा अजून काही बोलले असतील ना, माफ करा. माफ करणं म्हणजे कमकुवत होणं नाही आहे, तर माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाचं ओझं कमी करणं. मला सांगा, तुम्हाला तुमची तब्येत महत्त्वाची आहे की कोणाला परत जाऊन उत्तर कसं द्यायचं हे महत्त्वाचं आहे? आपण काही प्रसंग, काही लोक, काही शब्द हे फार मनात धरून ठेवतो, मग त्यांना क्षमा केली जात नाही. पण आपल्याला क्षमा करायची आहे, कारण क्षमाच हे मनस्वच्छतेचं सर्वात प्रभावी साधन आहे आणि ज्यांना आपण माफ करतो त्याने आपल्यावर चांगला परिणाम होतो, खरोखर चांगला परिणाम होतो. चौथं, आपल्या मनाला ना ध्यानाची सवय लावायची आहे.
जसं दिव्यांच्या रोषणाईमध्ये रात्रीची अंधाराला सुद्धा सुंदर करते ना हे दिवे दिवाळीचे, तसंच ध्यान मेडिटेशन मनाचा अंधाऱ्या कोपऱ्यावर प्रकाश टाकतं. दररोज 10-15 मिनटं डोळे मिटून शांत बसायचं, श्वासांवर लक्ष द्यायचं. आपले विचार येत आहेत ते आपण त्याला थांबवू शकत नाही, पण निरीक्षण करायचं. मन स्वच्छ करण्यासाठी जास्त कशाची गरज नसते. काय गरज असते माहिती आहे का? थोडा वेळ, थोडं शांत वातावरण आणि थोडं स्वतःकडे लक्ष देणं. 5वा पॉईंट म्हणजे स्वतःसाठी स्पेस ठेवा. घरामध्ये वापरत नसलेलं आपण टाकून देतो आणि गरजेचं ठेवतो. तसंच मनामध्येही विचारांची जागा मोकळी ठेवायला शिका. प्रत्येक क्षणात काही ना काहीतरी भरून ठेवायची घाई असते. मोबाईल, सोशल मीडिया, इतरांची मतं यामुळे ना मनामध्ये निरंतर एक आवाज सुरू असतो. त्यासाठी एक दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घ्या. एक दिवस जरा कमी माहिती आपल्या डोक्यामध्ये भरूयात. एक दिवस स्वतःसाठी वेळ घालवा. चालायला जा, फिरायला जा, वाचा, लिहा. बाह्य गोंगाट आपल्यापासून ना कमी करायचा आहे. ह्यामुळे खूप जास्त आपल्यामध्ये फरक चांगला पडतो. नेक्स्ट पॉईंट, जुनं टाका, नव्यासाठी जागा करा. डिक्लटरिंगमध्ये ना हा रूल फार महत्त्वाचा आहे. घरामध्ये जसे आपण जुने कपडे, तुटकी भांडी टाकतो ना, त्याचप्रमाणे जुन्या विचारसरणी आपण बाहेर फेकायची आहे. आपल्यामध्ये नवीन सकारात्मक विचारांना आपण जागा करायची आहे. डिजिटल कचरा फेकून द्यायचा आहे. म्हणजेच माझ्याकडून काही चांगलं होणार नाही, लोक काय म्हणतील, मी अपयशीच आहे, मीच अशी मीच तशी, या सर्व गोष्टी जुन्या झाल्या आता, ह्या फेकून द्यायच्या आहेत. त्याऐवजी मी माझे प्रयत्न 100% करणार आहे. माझ्याकडून सर्व चांगलं होणार आहे. माझं सगळं छान आहे आणि सगळं चांगलंच होणार आहे. मी यशाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे आणि मला यश मिळणार आहे. तर हे विचार आहेत नवीन जे आपल्याला करायचे आहेत. 7वं म्हणजे कृतज्ञता. मनाला समृद्ध करणारी दिवाळी म्हणजे कृतज्ञता. कधीकधी मन अस्वस्थ असतं, कारण आपल्याला वाटतं काहीतरी कमी आहे. सगळं माझ्याकडे आहे पण माझ्याकडे काहीतरी कमी आहे, आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्या मनामध्ये खूप दुःख असतं. ते म्हणतात ना का बा सगळं आहे हिच्याकडे पण हिचं मनच असं असतं. म्हणून त्यासाठी ही गोष्ट आपल्या आयुष्यातून कमी व्हावी म्हणून कृतज्ञता ही आपल्या आयुष्यामध्ये असलीच पाहिजे. तुम्हाला यावर जर पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला बनवेल. कृतज्ञता ही मानसिक समृद्धीची पूजा आहे. त्यामुळे जसं दिवाळीमध्ये लक्ष्मीचं पूजन होतं, तसं आपण कृतज्ञता मनामध्ये जपण्याची पूजा करायची आहे. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे मिरॅकल होत आहेत. लास्ट पॉईंट म्हणजे नव्या सुरुवातीचा दीप उजळा. दिवाळीचा दीप अंधकार दूर करतो. आपल्या आयुष्यामध्ये जे काही अंधकार असेल तो दूर करतो. तसाच मनाचा एक दीप रोज आपल्याला उजळवायचा आहे. तो म्हणजे चांगला विचार, चांगली सकारात्मक सवय आणि एक चांगला संकल्प. म्हणजे आपण यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके, फराळ, फुलबाजा हे तर करणार आहोत, पण त्याचबरोबर मनाला उजळवणारा दीपही आपल्याला लावायचा आहे. म्हणजेच आपलं आयुष्य हे खूप सुंदर होणार आहे. घर स्वच्छ केल्यावर ताजेपणा जाणवतो ना, त्याचप्रमाणे मन स्वच्छ केलं की आयुष्य एकदम हलकं वाटतं. आणि असा संकल्प करू की कोणावरही आपण राग धरायचा नाही. जे गेलं त्याचा पश्चाताप करायचा नाही. जे आहे त्यात समाधान मानायचं आणि जे येणार आहे त्यासाठी सकारात्मक करायचं. दिवाळी म्हणजे केवळ बाहेरचा प्रकाश नाही, तर आपल्या अंतरंगातला प्रकाश उजळवण्याची ही संधी आहे. दिवे लावा पण मनातला अंधकारही दूर करा. फराळ करा पण आपल्या मनाची भूकही ओळखा. कपडे घाला पण आपले विचारही सकारात्मक ठेवा. आपले विचारही बदला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन हलकं करा. कारण जिथे शांती आहे तिथेच खरी दिवाळी आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका